काय बकोळा का बाबराला दिवसा ना कस काय चालत गिरण मग अहो लय भारी बसा ना हा? लय भारी पण आहे ना लाईट बिल जर जास्त आलं लाईट जास्त येतं हा ना तू कधी चालवायला लागली काय आता इकडं कुठं घुसून राहिले अरे तिथं मग बसा बसायचं ना. जागा. हा तिथं बसा मी याच्यावर बसणार होतो हा पण मग ते बसता नाही यायचं तुम्हाला इथं. बर बर काय बिल नाही येतं म्हणा हा ना 13,500 आलं तुला कस काय आलं एवढं bill? थकवलं होतं काय मागच्या महिन्यात 3 महिन्याचे ना मग मग धंदा व्यवस्थित होत असेल ना हा मग तो मग अहो लाईन लागते म्हणजे दळून एवढं भारी येतं ना हा ना लय भारी भारी काम केलं असं ना बारीक पीठ निघत भारी काम केलं ना हा मग नाही तुमचे लय उपकार झाले बरं का खरंच जा ना असं मला काम धंदा राहत नव्हतं काही म्हणलं बरं लागत असेल ना एखादा माणूस हा कोणाचं चांगलं होईल त्याचं नाव ते नाव तर काढेल आपलं हो हा नाही मी गिरणी चालू केली की लगेच नाव घेत तुमचं हा का बाबराव गिरणी दिली बाई हा असं म्हणत राहत बाबरावची पुण्य हा बाबराव पण काय म्हणायचं? नाव टाकणार मी आता गिरणीवर नाव टाकर हा बाबराव पण नाही का बाबरावची पुण्य हा. हा नाही त्याच्या दोन चार वाटेल मी. हा का हा मला वाटलं मला एकटं नाही एक त्या राधेला वाटली हा मी एक दिवस असं आम्ही गावात गेलो ना हा. बोलता बोलता ती राधीच म्हणली मला हा हा आणि मला बाबराव गिरणी दिली दिली पण म्हणलं तिच्या तुला- गिरायक नाही गेले नाही ना तिच्या गिरायक नाही गेले. नाही तर मग बस गिरायक तिला द्यायचं आणि गिरणी फक्त मला द्यायची नाही ना हा तो आता कमी पडला गिरायक गिरायक मला सांग तुला वाटलं याच्यापेक्षा परत मोठी येईल गावरून हा पर मिरची मसाल्याची देतो घेऊन हा का मग तेवढीच राहिली आता हा, खोबरे मग? बसायचे नाही का ते खोबऱ्याचं केस वगैरे ते जाईल ती एक द्या घेऊन म्हणजे बघ ना मला कुठं जायचं कामच नाही राहायचं हा काम भलं आणि मी भले बरं मी काय म्हणतो का आता गिरण दिल्यापासून आम्ही काय आलो नाही लय दिवस झाले हा मग आता काही पाहते नाही माक काय पाहिजे तुम्हाला एवढं चांगले दिसू राहिले तुम्ही म्हणजे आता ये का आता काय हे म्हणजे काय तुम्हाला काय नाही तू आता नाही तुम्ही किती बाहेर गिरणे द्याल मग त्यांच्याकडे का नाही जात कोणा काय त्याच्याकडे जात ना तेच. राधीला दिले टक्कीला दिले ते संगीला दिले मग त्यांच्या घरी जात नाही का तुम्ही ते आता चारीच्या घरी जाते हा का माझ्याच घरी नाही येतो आज घरी कसं काय मग जेवण करून जाते का जास्त करून तू कसं जायचं जेवण करून जायचं हा जेवण? नाही जेवण नाही करा ना मग स्वयंपाक होईल तसं काय नाही नाही. तुमची बायको जर घरी नसेल तर हा मग काय चल. पुढं घरात नाही घरात नाही मला लय गरम राहिलं घरात बरं, मला गिरण तर पाहू दे कशी काय गिरणी चालू आहे अरे चालू आहे जा नाही आण पाहू पण ते लयच पीठ बाहेरून लय पीठ बसला काय नाही काहीच नाही एवढी भारी चालते ना गाडी ती चांगली हा मग पुसून लसून जाऊन पाहू ना तुम्ही नाही पाहत आता मॅच द्यायला काय पाहत तिला हा मग पण दुसऱ्या वेळेस मला मोठी घेऊन द्या बरं का हा मोठी देतो रे तुला तू हा. काय काय कसं मोठी पण तू घेऊन यायचे नाराज करते मग मला ना त्याच्यामुळे मग असं आहे, मोठी वस्तू काय घेऊन नाराज केलं तुम्हाला दे. खरंच नाराज करते तू. काय कोश ठेवतच नाही मला तुम्हाला अजून एक गिरणी आणून द्या मग हा. तुम्हाला तू आहे. हा. अरे याच तू चाल ये चल हा उठ ना कर. गिरणी ती तुम्ही म्हणे ना मी देतो काय म्हणलं तुला. कोटेशन काढून आणतो म्हणे देतो म्हटलं ना कोटेशाने काढून द्या आणले ना मग दाखवा ना काय कोटेशन तुला आता ते घरी नाही मला फोन मध्ये असेल ना कागदपत्रामध्ये केवढ्यात बसते काय बसते फोन मध्ये आहे पण का दाखव तू गागाट लय करते का नाही गागाट मी कोणालाच नाही म्हणत आता कोणाला म्हणू नको ही गिरणी माहिती तरी कोणाला अजून तुमच्या घरी तरी माहिती का? जाय पाय. तुमच्या बायकोला माहित ना नाही तर मी म्हणून नाही हा मग तेच म्हण आणि किती ती जर दळायला 27,500 हा जर दळायला आले तर दळण तसंच दळून द्यायचं बरं का. आणि गॅरंटी तर फक्त 1 वर्षाची मग गॅरंटी मग 1 वर्ष वॉरंटी वॉरंटी 27,500 म्हणजे आणि ही केवढीची होती ही 17,000ची मग ती मोठी आहे ना हा बरोबर आहे मग आणि जर ही राधील दिली तुम्ही मग यायचं नाही बघ इकडं तोच नंबर आहे ना तुला सांग हा एक गिरणी 17 नाव असे झालं नाही नाही ते नाही म्हणून मग चाल मला लय गिरायक आहे दळणं पण लय पडेल आहे. चालेल काय ते ऐक येडे ना. झाले काय बाबराव काय म्हणजे हा माय बाय येते ना आता दळणं न्यायला मग येऊ द्या ना तसं काय दळायला लावून गेले म्हणायचं म्हणजे ऊन झालं उन्हाचं काच कोण येतं दळण्याला उन्हाच कोण येत असते आणि मग नाही त्यांना माहिती ना बाकुळे घरीच राहते म्हणून हा तू दळावंच आहे पण मग हा तसं काय बाबराव दळायला गेलंच नाही ना बाबराव का असं दळायला येतो बाबराव घरीच गिरणी आहे मला माहित नाही काय त्याला काय माहिती गिरायका हा मला सगळं माहिती गजराबाई तुम्हाला ना आमच्या गिरण्या पाहिल्यापासून लई कुठे ती तुम्हाला धरून हा येड झाले काय बाबराव तुमची बायको आली बर का जा बाय ते पा नाही येऊ शकत माय बायको येऊ शकत नाही मला मला guarantee. तर काय करायचं जा मी चालले बिघर ते पा आली ती चल चल गप्पा गागू नको ना बाबराव येईल ना नाही कडे बाबराव नाही आली इकडं नाही नाही काय हो हा
काय नाही, दरवाजा? दळण आणून ठेवले मोठे बायानं. हा काय काय गे तुम्ही कुठे आले बाबा? इकडून काय आलो. गे इथं काय करते काय गे हा? अगं तिला ना गिरण घेते ते पाहायला बोलावलं तिला हा हा बाई काय म्हणलं मी घेतो मा बायकोला हे मग गिरण. मी तेच म्हणले बाई वर जाऊन पाहिलं वरच्या रूम मध्ये हा. तर आपली गिरणच पळून गेली कोणाची आपली आपली का गिरण होती तरीच मी म्हणले वरच्या मजल्यावरची गिरण मायवाली जिना उतरून तुमच्या घरापर्यंत कशी काय आली कोणती गिरणी? ही गिरणी अहो नाही नवी घेतली मी. कवा आता मान 2 महिने झाले असं. या गिरणीला हा. काय 17,500 बसली. ही गिरण का हा. बया चाळणी सगळ्या मिळेल का नाही एक नाही आली. एक नाही आली ना हा, मग ती मायवाली हारवेलाची काय? चाळण गिरण कशी काय आली इकडं हा? दरवाजाच्या आडला पाहिला नाही नाही मग तू लपला तशी गिरण लपून ठेवायची होती ना तिची आली आपकच केला पण काय संबंध गिरणी? काय? तिची आली वस्तू आपकच केला पाहिजे म्हणजे हा मग तो नरड दाबू का दाबू का तो नरड नरड दाबू तो? नको रे. खरं सांग गिरण कुठे सांगतो हा? काय झालं बघ आता गिरण आहे ना आपल्याला बिल चुकत नाही बरोबर एक तर तुला बिल नाही गिरण चालवायला हा. मग म्हटलं काय करावं एखाद्या बायला देऊन टाकू म्हटलं चालवायला हम्म. आता तिला काही घरी काम राहत नाही काही हम्म. हे रानात जात नाही काही नाही घरीच राहत हा ती गिरण चालवी हा. मायवाली तुम्ही माल दिली का ती? हा? ती गिरणी गेली मग आता कोणती दिली तुला तुमच्या घरची? काय बोलायची तू म्हणजे माई गिरण तीच तिला चालवायला दिली हा आणि तू तिला चालवशील गिरणीच्या नावाखाली मी तिला काय काय चालू मग लाईट नसतं मी काय काय चालू हा? हा काय लाईट नसतं काय हो तुमची गिरण कशी काय आली इकडे थांब तिला तुम्हाला म्हणले होते ना तुमची बायको माझ्या घराला नाही आली पाहिजे म्हणून. तुला म्हणलं होतं ना जरा उघड ना कुठे जाऊ म्हणजे हा तुम्हाला काही गरजच नव्हती माझ्या घराला यायची. हा हा? मी विचारायला आलतो कशी काय चालली गिरण पीठ मग ती कसं बाई वेगळी बोलू राहिली ना. ठोसर येतं का बारीक येतं ते पागल कशी बोलती? हा तुम्ही माल चालिता का म्हणून? हा तुमचा ना काय संबंध आहे? ते बा माय बायको अशी हे धंदे करायचे का काचे मग नाही 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 ए तू आज नाही. मारलो का म्हणजे नाही एका रट्ट्यात तुला आता इकडे आणलं. मार बर मारच हा. मार लोकांना गिरण्या वाटीतून मला म्हणतो मारीनच तुला माझ्या घरी नका भांडणं करू. तुला आहे का वेळ आहे का तुला जावायला आता हे कोण बांबर कोण भांडणं करू राहिले काय म्हणजे दळाचं तुम्हाला नाही गिरणी त्यांची नाही त्याला काही तिकडे विचार भाऊ त्या बाईला पहिले भांडणात मिटून त्या दळावरून भांडणं राहिले काय नाही नाही दळणार नाही. त्यांच्या आधी टाकेल बरं तुम्ही माझ्या बायानं सांगितलं याचं काय मला चाललंय मध्ये? ती म्हणती गिरणी मायवाली हा जिटी धरून आणि गोदडी वाणी आपटी लीड कोणाला? म्हणला, तिला सांग समजून बाबराव, तुमच्या तिचं काय बायकोला सांगा सांगतो? बरं का? मग गिरण उचल डोक्यावर आणि जशी आणली तशी घरी घे काय निघायचं. बाई दळण टाकेल ते अजून अर्धवटच आहे. त्या माणसाला दळण न्यायचंय ना आता कुठं गिरणी उचल? हो, पाहुणे म्हणजे- बसलेले घरी मेहमान पाठ एक करून येड्या बांधून आणि गिरण गेली आणि त्या गिरणीची कमाई कोण खाव राहिलं हं? मग तुमच्या कोण मॅटरच कळा ना कोण मी तुम्हाला कळलं पाचशे देऊ का? काय झालं मग गिरण माव आली हा पण मा बायकोला वेळ भेटा ना हा गिरण चालवायला मग मी काय केलं बकुळाला दिली ती गिरण असं असं मा बायकोला माहिती होता असं झालं आता बायकोला काय इतका धंदा चालू झाला जोरात सारखे 2-4 हजार धंदा त्यांना करते विचारून द्यायची आणि मी वर माडीव गेलेच नाही वर माडवी गेली सर बाई बायको मी वर माडीव गेलेच नाही आज सोडून दिली हा चोरून काय? चोरून नाही. यांचा काही लपडा असल्याशिवाय का होय बाई लफडं बिफडं काही नाही बरं का मी पैसे अजून एक द्यायची परत हळूहळू मसाल्याची करून देणार आहे. मसाल्याची तो तर अजून एक तुला घेऊन देऊ राहिला मसाल्याची मसाल्याची म्हणून राहिली तिथं. हा हं? तिला जोड हिचे पैसे द्यायला चालली नाही, त्यांचे- मोठ्या पाण्यात किती करते लोक मी पैसे लफडं देणार नव्हते का सांगते. तुमच्या गिरणी कोणते हिचे? हिची दिसेल पण पुढची जी नाही का तुम्हाला म्हणा हे 27,000 म्हणले मी पण मग आता बायको समोर काय मग आता जे आहे ते बोलाव जाऊ दे काही नाही बाई बायको चांगली काही नाही काही हा? चांगली कशी काय दे म्हणशील वाजवीनच एखादी दे म्हणशील दे म्हणशील बेवडे सोडून म्हणायचं दिले लोकांच्या म्हणे, बायांना चांगली देतो खायला घरी येतो खायला घरी येतो पण तुला म्हणे जेवायला इकडे राहील आणि कसं जिरी काय? येतो इकडं हं? खायला घरी आणि जिरी जिरी येतो तुमच्या इकडं. भांडणात मग दळण राहील ना पाहुणे अहो, बसले. चालेल. लाईट गेली रे बाबा हो, लाईट गेली कार्यक्रम आहे ते डाळ भात. तेव्हा जर मध्ये होतो सारं का आम्हाला बाहेर आलो माहिती का लाईट- लाईटच नाही पॅन आहे बंद आहे पण मग तुम्ही भांडणात उचलून नका नेवा नाही तेवढं हो, नाही दळण गिरणी काढून कसं काय नेते द्या. बाई? तो किती दळा झाला किती राहिले याचं दळा अर्ध आहे. किती किलो होतं 15 किलो आहे, 15. 15. म्हणजे 7 किलो दळलं हा 7 किलो बाकी राहिलं का का तुमच्याकडे असं तुम्ही देण्यात मग पेटी हे गहू घेऊन जात पीठ
हा? मा काय समज हिच्या कुठे पीठ का मा काय काय येतं? तुमची गिरणी म्हणते ना. चला बा, जातो मी. तिला नाही रे बाबा तुला आमचे लपडे लुपडे कळायला काही मला काय घेणं मला तर- यायला. बरं झालं सांगितलं. ते म्हणतील त्या पाठवून. हे काय माझीच काय माहितीये बाबा. हा हे तिची बाई चल. जा बरं तुम्ही घरी माझ्या घरी नका तमाशा घालू गिरायक. काय म्हणती गिरायक येत्या घालते मग. किरण उचलितो का काय मी हात नाही लावून देणार ते दळण बाबा. कुठे एकदा- किरण उचलितो एकदा का दिली- दिली. अरे दळा कुठे त्या मग ते माणसाचं अर्ध दळण काढून दे वय मध्ये असं कसं अर्ध काढून दे आणि ते काय दाताने दळू का मी ते? मग मी मध्ये जर घुसले ना तर किरण नाही, बाहेर नाही, वडी मध्ये ना कशा गोष्टी माझ्या असतात? नको लोकांच्या घरात जरा नाही तर. ऐकायचं जायचं. काय तमाशा करायचा त्याला का काही नाही? आरोप केला आपल्यावर मग काय करायचं कोण दोघं आले वर्षी का बरं तू नव्हता घरामध्ये का कोण तोवर नाही आरोप ते केला माव काल करेल काय घरात हा? पैसे अडके दोन राहते तिचं घरात. काही असल्याशिवाय आपण काला गागाट करते म्हणजे हे? तुम्हाला घरी नेऊन ठेसता नाही का तुमची बायको? हे टेन्शन राहतं. म्हणजे तू मायवाली ठेसायला लावी ते का तूच मी ठेसून जाते ना तर बायको आवाज- इकडे वय काय बाई? इकडे तू मध्ये चिव नको रे वय बाजूला ती बायको घरी नाही बाबरो. तू इकडे ये. तमाशा ना घालवर माझा तुम्ही. सोड बर का तू नाही, दरवाजा नाही, अजिबात नाही. दरवाजा एका लाटीत मी मध्ये घाली अरे त्या हा. वेळा किरणला काय झालं माहिती का करंट फेकू राहिली करंट शॉक बसू राहिलाय अरे मग ती लटकू दे ना कोणला ती लटकू दे ती तिच्या घरात जाईल लट करत तू काला जाते पाहायला तू उचलायला आणलीच का आला गिरण इड शिवाय मरशील तू मला इकडे. बाकीचं माहित नाही तू गिरण काढ तू तू पुढं वय इकडे नको इकडे वय. जमणार नाही बाई अहो, ऐका, अरे, ऐका ऐक. ना. मी आणून घालायला होती तुमची गिरणी घरी. हा बस ए, गाडीत घालून आण. हा आणून देते. माय बायको राहिली घरी नको बाई लपड्याचे कपडे आणून देते मी ती गिरणी. अरे करते का आला लपडी अहो, मला काय माहिती असं- एका जवळच ना व्यवस्थित काय जर 4 महिने हा हाकली बाई, जा तुमचंच खरं आहे. काय हम्म. 4 महिने हाकली ना तू किती महिने हाकलं तिला ते सांग गिरणीचं नको सांगू घाल पांड्या हा, बाबूराव मी नंतर तुमचं गाणं घालला हा. बायको आवरत नाही का? काय नीट बोलला आज काय घाल बोल पांड्या राहिली पुढं वय हे? बायको तर आवरत चाल नाही? वय पुढं वय चाल एक घरी तिकडं पाहायचं सुद्धा नाही माझ्या दारात. हा गिरण आणून घाल चपली आणीन मग. हा. बायको तिकडे दाखव. तुला किती गोड लागला पहिला मला काय माहिती असं किती गोड लागला का हा याला काय? काय चव आली दुप्पट सुंब्या. मी हा आणि बायको दुप्पट. आहे का सरीत एक वळंब्यात हे कुठं गुन्ह्यात लागतो का? मसाल्याची तिकडे जा करते मसाल्याच तो गिरणीचा. मग तिच्या मसाला भरील ना बायको उतोय, जाऊ दे तिकडे. तू तिला गिरण घेऊन दे तो ती मसाल्याची तिचा पाय कसा मसाला भरीत नाही बाई, मला नाही मला काहीच लागत. मी हा. गेली ना आणून मसाला भरील मसाला असा आणून घालते मी जा. कुठून कुठून का बाबूराव. बरं चाय ना तू आहे ना, मी आलो म्हणजे मी आलो पुढं वय मला- वय पुढं काम आहे गावामध्ये पुढं वय अरे मी आलो वय जमणार नाही वय पुढं माझ नवऱ्याला पुढं पुढे जायचं म्हणजे? मी घालतो पुढे तुला वय निघ वय आलो 5 मिनिटात घरी आले वय. पाहिजे आलो वय